श्रीरामपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। शुक्रवारी रात्री शहरातील मेड हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका 22 वर्षीय विवाहितेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। बुशरा वसीम सय्यद, वय वर्ष 22 असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच बुशरा यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बुशरा सय्यद हिला प्रसूती कळा येऊ लागल्याने श्रीरामपूर येथील मेड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। मात्र शुक्रवारी रात्री प्रसूतीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या घटनेत नवजात बालकाची प्रकृतीही अत्यंत चिंताजनक असून त्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तरुण विवाहितेच्या मृत्यूची बातमी समजताच तिचे नातेवाईकांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात जमा झाले। डॉक्टरांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळेच बुशरा यांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। संबंधित दोषी डॉक्टरांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। आमचं पेशंट आहे ना, मैड सरांकडे आम्ही आज घेऊन गेलतो प्रेग्नन्सीसाठी। त्यांची प्रेग्नन्सी होती। आज डिलिव्हरीची डेट वगैरे सांगितली सरांनी। तिचं पोट दुखायला लागलं होतं। आज घेऊन गेलो 7:30 वाजता। सरांनी इमर्जन्सी म्हणून आज तिचं सिझर करायला लावलं। सिझर करून घ्या म्हणे, इमर्जन्सी। आणि अर्ध्या तासात सिझर करून तिला बाहेर काढून दिलं, जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून दिले। त्याच्यानंतर मग तिची तब्येत सिरियस झाली। तिच्या तोंडातून फेस यायला लागलं। त्याच्यानंतर मला फिट आली तिला। त्याच्यानंतर फेस आलं आहे तोंडातून। अजून पण डॉक्टर खाली आले नाही। 20-25 मिनटं डॉक्टर वरतीच होते। आम्ही तिथं सांगून बोलूनसुद्धा नाही आले ते। त्याच्यानंतर आम्ही परत सरांना फोन केला। सर आले खाली। ते सिस्टरांना फोन करायला लावला। त्यांनी फोन केला। 20-25 मिनटानंतर ते खाली आले। खाली आल्यानंतर त्यांनी पाहिलं की ती सिरियस आहे म्हणून। आणि तिची तोंडातून फेस वगैरे ते निघतच होता आणि छाती वगैरे पण पंप केली। त्याच्यानंतर म्हणे कामगार हॉस्पिटलला घेऊन जावं। त्याच्यानंतर ते कामगार हॉस्पिटलला घेऊन गेले। अर्ध्या पाऊण तासानंतर तिकडं सांगून दिलं की मृत्यू झाली तिची। डॉक्टर पेशंट मेड हॉस्पिटलला डेड झालेलं होतं। बाळ थोडं सिरियस आहे आणि लोणीमध्ये ॲडमिट आहे। आज माझ्या भाषीला आहे ना, डॉक्टर मैड श्रीरामपूर येथे ॲडमिट केलं होतं आम्ही डिलिव्हरीसाठी ॲडमिट केलं। तिला डॉक्टरांनी सिझर केल्यानंतर ते 15-20 मिनटाच्या नंतर तिला त्रास झाल्यानंतर तोंडाला फेस वगैरे आला होता। आणि फेस वगैरे आला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे डॉक्टर लवकर तिथं आले नाही। याच्यात डॉक्टरचं चूक आहे आम्हाला असं वाटतं नाही का। आणि डॉक्टरचे टायमिंगनुसार 20 ते 25 मिनटानंतर डॉक्टर तिथं आले। डॉक्टर आले नाहीमुळं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे आमचं पेशंट दगावलं। हे पेशंट दगावलं आणि बाळ पण क्रिटिकल आहे, समजा लोणीला आहे, त्याचा श्वास घ्यायला त्रास आहे। तर आमची हीच मागणी आहे की आज आमच्या संग जे घडलं ते परत कोणासंग घडू नये आणि डॉक्टरवर कठोर ते कठोर कारवाई व्हावी, म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा, हीच आमची मागणी। आमची भाची बुशरा हिची जी संशयास्पद मयत झाली, तर मी हिला मयत नाही म्हणणार की हे डॉक्टर मैडच्या हाताने जो मर्डर झालेला आहे आमच्या भाचीचा, तर हे भरपूर ठिकाणी डॉक्टरांनी चुक्या केल्या। आणि जिथं स्पेशल तिच्याजवळ डॉक्टर पाहिजे होता तिथं एक आपल्या दवाखान्यातली कामवाली बाईला तिच्याजवळ उभं ठेवून सिझर झालेल्या लेडीजला काही म्हणजे जे पाहिजे, जी ट्रीटमेंट पाहिजे किंवा जसं सांभाळ पाहिजे होतं तिचा, तर त्या प्रकारे तो झालेला नाही। आणि डॉक्टरांवर आम्हाला शंका आहे की डॉक्टर जे ड्रिंक केलेले पण होते। तर जेव्हा तुम्ही दवाखान्याच्या वरतीच राहतात तर तुम्हाला 20 ते 25 मिनिट खाली यायला लागतात ते, तर हे म्हणजे काय प्रकार आहे हा? जेव्हा तुम्हाला माहिती आहे का तुम्ही एका पेशंटचं सिझर करून वरती गेलेले आहे आणि तुम्हाला पेशंटचे नातेवाईक, तुमची सिस्टर हे सर्व तुम्हाला बोलवत आहे, तरी पण तुम्ही 25 मिनटाच्या नंतर तुम्ही खाली येत आहे, तर मग ह्याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही असेल तर मग कोणते ते गाईडलाईन वरतून करत होते हे आम्हाला क्लिअर समजून यावं। आणि आमची एकच मागणी आहे का आमच्यासारखे भरपूर असे पेशंट तिथं दगावलेले आहे आणि ज्या पेशंटला सिझरची गरज नाही त्यांची पण सिझर तिथं झालेले आहे भरपूर। तर मग आमची प्रशासनाला एकच मागणी आहे का ह्या पेताळ डॉक्टरला जे आहे त्याचं निलंबन करावं आणि त्याच्या दवाखान्याला जे आहे ते सील लावावं। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळे।
यावेळी नातेवाईकांच्या तक्रारीवरून श्रीरामपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून एका 22 वर्षीय तरुण मातेचा जीव गेल्याने सय्यद कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.